आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागून धाव. विठाला 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 विठाला. पूर्वीची गाणी चांगली होती महाराज. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्र चरित्र तुमच्या समोर मांडतो. संत महात्म्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाचा कसा उद्धार होतो. नीच कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्रा, तिचा उद्धार कसा झाला बघा सांगतो. कानोपात्रा दिसायला एवढी सुंदर होता अशी म्हणतात. नुसतं पान खाल्लं, पान तर गळ्यातून जाताना दिसायचं. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लावला तर कमळ फुलून जायचं. 16.5 वर्षाचं वय त्या मुलीचं. तिची एक आठ होती, काय माझ्यापेक्षा जगामध्ये जो सुंदर पुरुष असेल त्याच्याशीच मी लग्न करणार अथवा लग्न करणार नाही. रोज दारामध्ये बसायची आणि सुंदर पुरुषाची वाट पाहिजे. पण दारावर जाणारा एकही पुरुष तिला सुंदर दिसत नव्हता. दारावर जाणारा प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री, लोक 2-2 तास त्या कानोपात्रेचं सौंदर्य पाहत बसायचे. पण तिला मात्र कोणी सुंदर पुरुष दिसत नव्हता. एक दिवस आमचे शशिकांत महाराज, आमचे बाप्पा महाराज, सगळे वारकऱ्यांची दिंडी महाराज गावामध्ये आली. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. वारकरी भजन करू लागले महाराज. वारकरी भजन करत असताना कानोपात्रेला आश्चर्य वाटलं. अरे दारावर जाणारा प्रत्येक पुरुष माझं सौंदर्य पाहिल्याशिवाय पुढे जात नाही आणि वारकरी मान वरून करून बघायला सुद्धा तयार नाहीत. नेमकं कुठल्या भजनामध्ये दंग आहेत गायनाचे एवढे? कुठल्या भजनामध्ये दंग आहेत हे? असं कानोपात्र विचार करू लागली महाराज. वारकरी अभंग म्हणू लागले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरे ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी गळा लोपलिया, रवी शशी गळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथेची शोभा, कानडाव विठ्ठलो कर्नाटको, येणे मज लावेला वेदू. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा. वारकरी भजन करू लागले. वारकऱ्याच्या मुखातून अभंग माहितले कानोपात्रेने महाराज. कानोपात्रेने अभंग ऐकले आणि ऐकल्याच्या नंतर कानोपात्रा खाली आली. एक सांगू तुम्हाला, आतापर्यंत कानोपात्रेने आपली जागा सोडलेली नव्हती. कानोपात्रेने आपली जागा सोडली नव्हती. पण ज्यावेळेस वारकऱ्याचे अभंग ऐकले, कानोपात्रेने आपली जागा सोडली. एक वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण आपली जागा सोडत नाही तोपर्यंत संतही भेटत नाहीत आणि देव सुद्धा भेटत नाही. देव जर मिळवायचा असेल, संतांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपली जागा सोडावी लागते. जागा सोडायची म्हणजे नेमकं काय करायचं? उठायचं मंदिरामध्ये येऊन बसायचं असं नाही महाराज. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आपला अहंकार रूपी, कोणाला सत्तेचा अहंकार असतो, कोणाला पैशाचा अहंकार असतो, कुणाला कलेचा अहंकार असतो, कुणाला रूपाचा अहंकार असतो. कानोपात्रेला रूपाचा अहंकार होता. आपला अहंकार सोडला, खाली आली कानोपात्रा. वारकऱ्याच्या चरणाला लागली आणि वारकऱ्याला विचारू लागली, पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखेल.
विचारलं वारकरी दादांना, वारकरी दादा तुम्ही ज्या सुंदर राज सुकुमार मदनाचा पुतळा असं वर्णन करतायत ना, कोण आहे तो? कारण तिला इच्छा काय होती? सुंदर पुरुषाची लग्न करायचंय. कोणाचं वर्णन करतायत? कोण आहे राजस, कोण आहे सुकुमार, कोण आहे मदनाचा पुतळा, कोण आहे सुंदर? मला त्याचं काय करायचंय? दर्शन घ्यायचंय. सांगा मला त्यांचा पत्ता. त्यावेळेस कानोपात्रीला त्या वारकरी दादाने सांगितलं, तुला जर त्याला भेटायचं असेल तर तुला आमच्या सोबत यावं लागेल. कुठं? पंढरपूरला. कुठं राहतो ते परमात्मा? पंढरपूरमध्ये. जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला 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 जाऊ तया ठाया, काही भोजन मागया, विठोबाचा धर्म जागो. गातानी विको द्या जाऊ. विठाला 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 विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. जंबूया दीप माझी एक पंढरपूर गाव किंवा विठाला 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 भीमातिरी एक वसविले नगर, भीमातिरी एक वसविले नगर, याचे नाव पंढरपूर रे, याचे नाव पंढरपूर रे. येथील मुखाशी चार भुजा त्याचे, देखील मुखाशी चार भुजा त्यासी, वाहिला 16,000 रे, वाहिला 16,000 रे, वाहिला 16,000 रे, वाहिला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया, सुख देईल विसावा, नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया, सुख देईल हा हा हा, नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया, सुख देईल विसावा रे, नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळया, सुख देईल विसावा. भीमातिरी एक वसविले नगर, हो हो तिथे परमात्मा. चला मग कानोपात्र निघाली महाराज. मजल दर मजल, मजल दर मजल, मजल दर मजल करत कानोपात्र वारकऱ्यासोबत निघाली महाराज. चंद्रभागेमध्ये आली. कुठं आले का तुम्ही पण? का झोपलीत बरेच? ज्यांनी ज्यांनी चंद्रभागा पाहिली, पंढरपूर पाहिलं, त्यांना चंद्रभागा दिसल, नाही तर त्यांना इथली गावातली चंद्रभागा दिसल. गावातली सांगत नाही मी, तिकडं ह्याची सांगतोय, पंढरपूर मधली. चंद्रभागेमध्ये आले कानोपात्र. आपल्या डोळ्याने चंद्रभागा पाहिली महाराज. चंद्रभागेमध्ये स्नान केलं. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर कानोपात्र वर आली. कुठं? पुंडलेकरायापाशी. पुंडलेकरायाचं दर्शन घेतलं आणि वर आली. वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं. कुणाचं? नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जनाबाईनं म्हणावं. काय म्हणावं? म्हणा आळंदीकर. फडावर असतं बघ, फडावर. म्हणा देहूकर, म्हणा वास्कर, म्हणा आळंदीकर. जनाबाईंना किती मोठा अधिकार होता बघा तेव्हा. दासी होत्या जनाबाई, दासी. कोणाच्या? नामदेव महाराजांच्या दासी होत्या जनाबाई. पण एवढा अधिकार होता, ज्ञानोबरायांना अभंग सांगावा. ज्ञानोबराय ब्रह्मचारी आहेत महाराज. त्या ब्रह्मचार्याला अभंग सांगावा. कुणी? जनाबाईने एवढा अधिकार. सरकारने तुम्हाला आता 1,521 दिलेत. आता तुम्हाला अधिकार दिला नाही, तेव्हाच देऊन टाकला वारकरी संप्रदायाने महाराज. एवढा अधिकार तुम्हाला देऊन टाकला. ज्ञानोबरायाने म्हटले अभंग म्हणा. मग काय झालं महाराज? ज्ञानोबरायाने अभंग म्हटला. आमच्या सारख्या साध्या भजनाने एखादी चाल म्हटली तर किती ऐकायला गोड वाटत. ज्ञानोबरायाने अभंग म्हटला. काय झालं असेल? अभंग बोलता, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, प्रेमाचे निछंदे विठ्ठल झोपू लागला. हे झोपलेत वाटतं. विठाला 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 कीर्तन हे लक्ष देऊन ऐकायचं असते. काय काय दृष्टांत असे असते महाराज, काय काय वाक्य असते असे असते ते 5G ला सुद्धा कळत नाहीत. 4G आणि 2G तिथं चलत नाहीत.
तिघ जण पलंगावर झोपले, तिघ जण कुठं झोपले? पलंगावर. एक जण म्हणला लईच दाटणी होईल रे, खाली उतर, खाली झोप म्हणलं. ते उतरलं आणि खाली झोपलं. वरी झोपलेला दुसरा काय म्हणते माहिती का? ये वरी आता जागा झाली म्हणलं. झोपली ती. विठाला 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 विठाला. काहीच कळलं नाही तुम्हाला. परमात्मा झोपू लागला का महाराज? नाही. काय? नाचू लागला महाराज. देव नाचत होता. देव. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देवानी नाचावं महाराज. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये आणि आपल्या कीर्तनामध्ये असा फरक आहे. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचत होता आणि आपल्या कीर्तनामध्ये लोक आपल्या पायापाशी बसून डुकले हाणतात. हा फरक आहे. देव नाचत होता महाराज. किती नाचला देव? नाचता 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 देवाचा गळला पितांबर सावध होई. देवा 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 देवा. खाली बघा, खाली बघा. कोणी म्हटलं? कबीर महाराज. देव एवढा बेभान होऊन नाचत होता महाराज. कधी धोतर गळालं कळालं नाही. मग अशी आमच्या विजूभाऊचं धोतर गळालं कुठे गेली? म्हणजे नाचत असताना महाराज एवढं दंग व्हावं लागतं काय? म्हणजे देहभान विसरून नाचत होता देव महाराज. देहभाव हरपला एवढा नाचत होता देव महाराज. आणि हे सगळं दृश्य कानोपात्र आपल्या डोळ्याने पाहत होते. पाहत असताना कानोपात्रेनं ज्ञानोबरांचा तेज पुंज असा चेहरा पाहिला आणि ज्ञानोबरांच्या जवळ आली कानोपात्रा आणि ज्ञानोबरांना विचारू लागली. त्या वारकरी दादाने वर्णन केलंय. राज सुकुमार मदनाचा पुतळा सुंदर ते ध्यान पांडुरंग कांती त्या परमात्म्याची मला भेट घालून द्या, कारण तुमच्याशिवाय मला त्याची भेट कोणी घालू देणार नाही. संत महात्मे आपल्याला भगवान परमात्म्याची भेट घालून देतात महाराज. आस लागली कानोपात्रेला भगवान परमात्म्याची. भेटी लागे जीवा लागली से आस, भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ व्यथा, काय मी उद्धार पावे काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्होवन माळी वेगी भेटवा. तुकोबराने सुद्धा महाराज आपल्या जीवनाची आस भगवंताला प्रगट करत असताना तुकोबराने देवाची आस किती लागली त्याच्याकरता 3 प्रकारचे दृष्टांत दिले महाराज. पहिला दृष्टांत दिला एका कन्येचा, दुसरा दृष्टांत दिला एका आईचा आणि मुलाचा, आणि 2 दृष्टांत कमी पडले. शेवटी दृष्टांत दिला कशाचा? पाण्याचा आणि माशाचा. किती अनन्य संबंध असतो. कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, सुकलिया माय बाळ हुरहुरो पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आर्त हाक मारली महाराज कानोपात्रेनं. ज्ञानोबरायांना भाव कळला कानोपात्रेचा. हस्त कृपा केली. ज्ञानोबराने मस्तकावरती हात ठेवला आणि जा म्हणले, अरे तुझ्यासारख्या भक्ताची तर तो वाट पाहतोय, वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. तुझ्यासारख्या भक्ताला भेटण्याकरता तो परमात्मा उतावीळ महाराज. एक सांगू तुम्हाला, या जगाच्या पाठीवर 33 कोटी देव आहेत महाराज, पण प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला शस्त्र अस्त्र काही ना काहीतरी गदा पद्म काही ना काहीतरी दिसल्याशिवाय राहणार नाही. पण पांडुरंग परमात्मा असा देव आहे महाराज, ज्याच्या हातामध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही.
फक्त आणि भक्ताचा उद्धार करण्याकरता जो विटेवरती उभा आहे ना त्याला विठ्ठल म्हणतात, त्याला पांडुरंग परमात्मा म्हणतात. बघा तुम्ही, एखाद्या मनुष्याला जर आपल्याला कुठं जायचं असेल आणि तो जर घरून येत असेल तर आपण त्याची वाट पाहतो. जर तो लवकर नाही आला तर कमरेवरती हात ठेवतो आणि विचार करतो कधी येतंय, कधी येतंय, कधी येतंय असा विचार करतो. तसं जगाचा मालक असणारा परमात्मा सुद्धा महाराज थकतो आणि थकून कमरावरती हात ठेवतो. कधी माझे ज्ञानोबर येतील, कधी माझे तुकोबर येतील, कधी आषाढी वारी येईल, कधी कार्तिकी वारी येईल, म्हणून त्या भक्ताची वाट पाहतो महाराज. देव सांगितलं कानोपात्रा निघाली महाराज, मार्ग दाखवाला संत महात्म्यानी मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. संतांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर आपली गुंथा कुठेही अडकत नाही, पडत नाही. पण आपण आपल्या मनाच्या मार्गाने गेलं तर काय होतं, मनोमार्गे गेला तो येथेची मुकला. आपल्या मनाच्या मार्गाने कधी जायचं नाही. संत महात्म्याने आपल्याला मार्ग दाखवलाय, त्याच्या मार्गावरती चालायचं. कानोपात्रा निघाली महाराज. निघाल्यानंतर पहिलं दर्शन घेतलं कानोपात्रेने, पांडुरंग परमात्म्याच्या दारामध्ये आले. पहिलं दर्शन घेतलं कोणाचं, झोपले काय? पहिली समाधी कोणाची? पांडुरंगाच्या मंदिराच्या समोर. हॅलो, हा तुम्ही तर सांगता ना. हे पंढरपूर काय माहिती का महाराज, पंढरपूरला गेलं की लोक काय करतात माहिती का, गडी घेतात घोंगड्या आणि बायका घेतात बांगड्या. तिथं काय महात्म्य आहे, तिथं कुठला देव आहे, कुठली समाधी आहे, हे बघितलं पाहिजे ना. माझ्या पप्याला ट्रक घेऊ देन, माझ्या बबीला हे घेऊ देन, माझ्या हे असलंच चालू आहे महाराज. सगळा खकाराच गोळा करून आणतात पंढरपूर. तिथं काय महात्म्य काय, त्या पंढरपूरचं प्रदक्षिणा कशी घालावी, पाठीमागे गेल्यानंतर काय फायदा, देवळाची पाठ पाहिल्यानंतर काय फायदा, देवाचा कळस पाहिल्यानंतर काय फायदा, हे सगळं आपण त्याची प्रदक्षिणा केल्यानंतर काय फायदा, ह्या सगळ्या आपण गोष्टी तिथे गेल्यानंतर बघितल्या पाहिजे ना. कोणाची समाधी बघितली पाहिजे ना समोर. कोणाची आहे? चोखोबरांची. पहिली समाधी कोणाची? चोखोबरांची. दुसरी नामदेव महाराजांची पायरी. थोडं वर जायचं, आले का ते पिवळ्या पायऱ्या बघा, कशाच्या आहेत त्या? सोन्याच्या आहेत का? सोन्याच्या असते तर राहिल्या नसते, सोन्याच्या नाहीत. पिवळ्या पायऱ्यावर चढून चढली महाराज कानोपात्रा. इकडे जळोजी मुळोजी महाराजांची समाधी. जळोजी मुळोजी महाराजांची. कोपऱ्यामध्ये कोण आहेत? गणपती बाप्पा आहेत. विना मंडपामध्ये गेली कानोपात्रा. विना मंडपामध्ये गेल्यानंतर विनेकरी बाबांचं दर्शन घेतलं. वर पायऱ्या चढल्या, थोड्या पायऱ्या वर चढल्या. दरवाजा आत ढकलला तर जगाच्या मालकाचं मुख पाहिलं. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजे माझ्या, रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. जगाच्या मालकाला पाहिलं महाराज आणि पाहिलं देहभाव हरपला कानोपात्रेचा. आपणही पंढरपूरला जातो, संतही पंढरपूरला जातात, पण फरक असा आहे आपण पंढरपूरला एकादशीला जायचं आणि एकादशीलाच ही असली वारी महाराज आपली. तर संत महात्मे कसे होते महाराज, एकदा पंढरपूरला गेले पुन्हा माघारी. तुका गेला पुन्हा माघारी नाही, जन्मच नाही घेतला महाराज तुकोबारांनी, पुन्हा जन्मालाच आले नाही तुकोबारांनी पंढरपूरला एकदा गेल्यानंतर. बघा वारकरी पूर्वीचे असे होते, शशिकांत महाराज पूर्वीचे वारकरी असे होते, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, हे पहिले वारकरी. आता पंढरीचा वारकरी वारी चुकून ये घरी. विठाला 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 कानोपात्रेने ठरवलं आता इथून पुढचं सगळं आयुष्य देवाच्या चरणावरती अर्पण करायचं. आता माघारी जायचं नाही. हातामध्ये चिपळ्या घेतल्या, टाळ घेतला, विना घेतला आणि कानोपात्रा भजन करू लागली महाराज. हरे राम हरे कृष्णा 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 हरे हरे. भजन करू लागली. समीराबाई भजन करायच्या महाराज. कुणाचं? कृष्ण परमात्म्याचं.
है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। तीन 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 धातर की तकड़ा। ऐसी लागे लगन मेरा हो गई मगन, वो तो गली 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 वो तो गली गली हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन। कानोपात्रा भजन करू लागली महाराज. एवढं भजन कानोपात्रेचं गाजलं. म्हणतात ना गाजतं काय काय गोष्टी गाजतात. असं कानोपात्रेचं भजन गाजलं महाराज. एवढा भजनाचा त्या परिणाम असा झाला, बिदरच्या बादशाला बातमी कळाली. कुठं बिदरला बादशाह होता, त्याला बातमी कळाली, अरे कोणीतरी वेश्येची मुलगी पांडुरंगाच्या दरबारात येऊन असते. त्यावेळेस त्या बादशाने सांगितलं, अरे तिला तिथं नाचण्याचा अधिकार नाही, वेश्येची मुलगी, जा घेऊन या, नाही आले तर उचलून घेऊन या. कोणी सांगितलं? बादशाने सांगितलं. महाराज सैनिक आले, दारामध्ये उभे राहिले. कोणीतरी कानोपात्रेच्या कानामध्ये बातमी सांगितली, तुम्हाला सैनिक नेण्याकरता आलेत, काय करणार? कानोपात्रा जवळ गेली महाराज, देवाच्या चरणापाशी गेली आणि देवाला सांगू लागली, देवा सर्वस्व मी तुम्हाला अर्पण केलंय, तन मन धन सगळं मी तुम्हाला अर्पण केलंय, आता या शरीराचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. महाराज कानोपात्रा देवाच्या जवळ गेले, चरणावरती डोकं ठेवलं, मस्तक ठेवलं आणि जसं मस्तक ठेवलं तसा आपला प्राणच देवाला देऊन टाकला. महाराज तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण, प्राणच देवाला देऊन टाकला. महाराज सैनिक आले, हात लावला, देह खाली पडला. आता देहाला कोण उचलणार आहे? मर्क शरीर आहे, त्याला कोण उचलणार आहे? आपसापसामध्ये चर्चा सुरू झाली. ब्राह्मण मंडळी बोलू लागली, अरे वेश्येची मुलगी चंद्रभागेत फेकून द्या, वेश्येची मुलगी पंढरपूरच्या बाहेर फेकून द्या, असं करा तसं करा, अशी सगळी चर्चा करत असताना अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण त्यांनी सांगितलं, कोणी कुठेही घेऊन जायचं नाही. जगाच्या मालकाच्या पायावरती डोकं ठेवून तिनं प्राण दिलाय ना, जगाचा मालक जो सांगेल त्याचप्रमाणे न्याय निवाड होईल, अन्यथा हात कोणी लावायचा नाही. अनंत शास्त्री नावाच्या ब्राह्मणाच्या स्वप्नामध्ये जगाचा मालक असणारा परमात्मा 2 वाजता रात्री आला आणि सांगितलं, हिची समाधी माझ्या उजव्या बाजूला बांधा. पण बघा तुम्ही, या भारत देशातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, या महाराष्ट्रातला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, आपल्या रातंजन मधला कुठलाही वारकरी पंढरपूरला जाऊ द्या, जगाच्या मालकाचं दर्शन नंतर आहे, अगोदर कानोपात्रेचं दर्शन आहे. का? त्याचं एकच कारण आहे, धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची, धन्य कानोपात्र आजी झाली भाग्याची. का? बेटी झाली ज्ञानदेवाची, ज्ञानदेवाची मनोनिया, बेटी झाली ज्ञानदेवाची, ज्ञानदेवाची, ज्ञानदेवाची. ज्ञानोबरांची भेट झाली, संतांच्या संगतीने हा फायदा झाला. महाराज विठाला विठाला नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे, आवडीने तुकोबराय गायन करत होते, नाचत होते, उड्या मारत होते.
आपण बसल्या जागी सुद्धा टाळ्या वाजवत नाही म्हणताय पुन्हा वरून काय धंदे करा हातवर. हा झालंय मधलं भजन 10 मिनिट राहिलेत. इकडे पाठीमाग आजी चष्म्यावाले आजी हातवर हातवर हातवर. हा मंडपाला लागले पाहिजे हात. हा हातवर राहू द्या सकाळपर्यंत अशीच काल्यापर्यंत राहू द्यायची. काय माहिती का टाळी वाजवण्याचे हातवर करून टाळी वाजवण्याचे 4 फायदे. किती? 4 सांगू का? 4 वाजतील. 2 सांगतो. 2 सांगतो ऐका. आयुर्वेदिक शास्त्राच्या दृष्टीने सांगतो आणि अध्यात्माच्या दृष्टीने सांगतो. आयुर्वेद शास्त्र असं सांगतंय रोज जर आपण 10 मिनिटं टाळी वाजवली, अशी वाजू नका थांबा, अशी जर रोज 10 मिनिटं टाळी वाजवली, किती सकाळी सकाळी जर रोज 10 मिनिटं टाळी अशी वाजवली तर त्या माणसाला कधीच अटॅक येत नाही. त्या माणसाला कधीच अटॅक येत नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. किती? 72,000 नाड्या आहेत. आपल्या शरीरामध्ये जे ब्लॉकेज तयार होते, गुटखा खाऊ खाऊ, तंबाखू खाऊ खाऊ, बिड्या ओढू ओढू, ते सगळे ब्लॉकेज काढायचे असतील तर काय करायचं? असं घर्षण करायचं. असं टाळी वाजवल्या घर्षण होते. इथं काय सगळ्या नाड्या येऊन मिळालेल्या आहेत, ते मिळाल्या की सगळे ब्लॉकेज निघून जाते, मग आपल्याला अटॅक येत नाही. हे आयुर्वेदिक शास्त्र आहे. आध्यात्मिक शास्त्र असं आहे. गोरोबा काकांना हात नव्हते महाराज. गोरोबा काकांना हात नव्हते. बरं आता का नव्हते, कशा कर नव्हते हे सांगू का? हे पण नाही सांगत. पण हात नव्हते कोणाला? गोरोबा काकांना. गोरोबा काका पंढरपूरला गेले. असं नामदेव महाराजांचं कीर्तन चालू, 5 मिनिटं कमी असताना नामदेव महाराज सांगले हात वर करा. नामदेव महाराज सांगितलं हात वर घ्या. अजी सगळ्यांनी हात वर घेतले महाराज, पण गोरोबा काकांना हात नव्हतेच ना. हातच नव्हते गोरोबा काकांना. पण नामदेव महाराज ज्या आरती म्हणतात ना हात वर करा म्हणून, संतांची पायी हा माझा विश्वास. अहो ज्या आरती नामदेव महाराज म्हणतात हात वर करा, त्या आरती आपण हात वर केले पाहिजे. महाराज हात नसताना सुद्धा गोरोबा काकाने संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि हात वर करण्याचा प्रयत्न केला. त्या भजनाचा परिणाम असा झाला, गोरोबा काकांना नवीन हात फुटले. ऐका आता, ऐका. भजनामुळं गोरोबा काकांना नवीन हात फुटले. आपल्याला हात आहेत, आपल्याला हात आहेत. जर भजनाची टाळाटाळी केली तर सकाळी हात दिसणार नाहीत. बरं पुन्हा अवघड होईन. हात नसल्यावर काय होतं मला विचारा. माझा हात मोडला होता मला 2 महिने. गाडी चालवता येत नाही, म्हणजे लय अवघड झालं होतं गोष्ट. हात नसले अवघड होत, काहीच काम करता येत नाही. हा घ्या झालात. हा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला बोला बोला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल
घ्या हात खाली. 5 मिनिटं लागली, 5 मिनिटं. कशा करता? हात वर करा, हात वर करा. सेकंद पण नाही लागला. कशाला? अहो म्हटलं सुद्धा नाही मी हात खाली घ्या म्हणून. खाली घेतली हात. जिलेबी होती का मग अशी जेवायला? संपले अनुद्यावर वाटायला. अहो ते बॉक्स मधून काढायच्या अगोदर मल 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 म्हणजे भोजनाला पुढं आणि भजनाला. ही असली परिस्थिती महाराज आपली. बरं पुरुषाचं जाऊ दे, यांचं अवघड आहे. तुम्हाला किती सुविधा आहे महाराज? 50% आरक्षण, पुन्हा वरून 1,500 पगार, एसटी फुकट, लाडक्या. काय मजा आहे महाराज. ती कागद गोळा करण्यामध्ये महाराज मी 2 महिने पळत होतो. आणि पगारीचा लाभ सगळा यांनाच. कागद लय होते कागद त्याची. एवढं फुकट असताना आता भजन तरी कशाला सोडायचं तुम्ही? महिला मंडळ. आता मी पुढे म्हणतो, पाठीमागं म्हणायचा बरं का. आवाज असा रातंदांच्या पुढे गेला पाहिजे, त्या वैराच्या तिकडे आमच्या संस्थेला जाऊन धडकला पाहिजे. नवीन बांधकाम झालं, एखादी इटगीट पडली तर बघा तुमच्या आवाजाने. हा पुढे म्हणतो, पाठीमागं म्हणायचा 50%. 100 देऊ तुम्हाला, 100. ह्यांना जर 100 झालं तर आपल्याला घरी भांडेच घासावं लागतील महाराज. पर्याय लय अवघड आहे. हा सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके. तुम्हाला ऐका येईल नाही म्हणा ना, नाही म्हणा ना. ऐका येत नाही म्हणते. आधीच त्यांना ऐका येणार, पुन्हा तुम्ही एवढा बारीक म्हणल्यावर कसं मेळा गाजांचा. सुंदर माझे जाते ग फिरते भोवतुके. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव जनाबाई, चष्म्यावली आजी म्हणत नाही. वा वा वा. चष्म्यावली आजी करता जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर भजन केलं तुम्ही बरं का. तुम्ही करता का? हा आवाज निघाला पाहिजे. पुढे म्हणतो भजन झालं पाहिजे महाराज. तुकोबारांनी लाज सोडली, भय शंका सगळं सोडलं महाराज भजना करता. आणि आपल्याला बसल्या बसल्या म्हणून वाटत नाही. बरं याच्या करता जीवन दिले ना देवाने. कशा करता? जेने हा जीव दिला कशा करता? खाण्याकरता. तयाचे करीन जग जीवन गायीन गुण, त्याच्या करता दिलंय ना महाराज. मग त्याचं भजन नाही करायचं, मग करायचं कोणाचं? काल रामनवमी झाली, परवा दिवशी परवा झाली रामनवमी. आता प्रभू रामचंद्राचं मुखामध्ये आपल्याला काय पाहिजे? नाव पाहिजे महाराज. हा पुढे म्हणतो, पाठीमागं म्हणायचा श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाह नाही लोंडकर म्हण की श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. यांच्यासारखं नाही. कारण हे तंबाखू खात नाहीत, गुटखा खात नाहीत, बिड्या वडीत नाहीत, दारू पियत. हे सगळं तुमच्याकडे, त्यामुळे तुमचे आवाज सगळे गेलेले आहेत कामातून. हे सगळं खाल्ल्यावर सगळं आवाज जातात महाराज. प्रभू रामचंद्राचं नाव आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यांच्या मुखात असलं पाहिजे महाराज. लहान मुलाच्या सुद्धा मुखामध्ये कोणाचं नाव असलं पाहिजे? प्रभू रामचंद्राचं. हर घर में अब एक ही नाम
हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, आवाज निघू द्या, जय जय श्री राम, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, गरज आहे महाराज काळाची. हिंदू धर्मावर ग्लानी येली महाराज. आता हिंदू धर्म टिकवणं अवघड आहे, आपणच टिकवावं लागतो. आपण जर आपल्या धर्माचं रक्षण नाही केलं तर धर्म आपलं रक्षण करणार नाही महाराज. धर्माचं रक्षण आपल्यालाच करावं लागेल. बरोबर, रामचंद्र म्हणजे आपली आस्था आहे महाराज. त्यांचं भजन आपण केलं पाहिजे. भजनाच्या द्वारे आस्था टिकत असते, म्हणून भजन करून घेतलं बरं का. 5 मिनिटं वर झालीत. गायनाची उडी आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. काय काय केलं आणखीन? लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते. म्हणून देवा तुम्ही एकच काम करा आता. काय? तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगते सांभाळावे. गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. असू 2च चरणाचा मला वाटते 4 चरणाचा भावार्थ तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला. भगवान परमात्म्याने जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. सर्व आता गावकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सुंदर असला आपला हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. उद्या आपल्या कार्यक्रमाचा उपांत्य दिवस आहे, म्हणजेच शेवटचा दिवस. म्हणजे काला परवा दिवशी उपांत्य दिवस, मागणीचा दिवस आहे. भगवान परमात्म्याकडे आपल्याला मागणी करायची. उद्याचे हरिभक्तपरायण कीर्तनकार जे आहेत ते भगवान परमात्म्याकडे मागणी करतील. उद्या आपल्याला दीपोत्सव आहे, गात्याची सांगताय, बरेच कार्यक्रम आहेत. त्यामुळं ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करूया. आणि सेवेला काय दिले? पवाडा मारा टाइम नाही की आता. नाही. 11:15 वाजली. एक गाणं एक. हिंदू धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचं रक्षण आपल्या राजाने केलं, आपल्या छत्रपतीने केलं, आपल्या महापुरुषाने केलं. म्हणून तर जिजाऊच्या पोटी कोण जन्माला? छत्रपती शिवाजी महाराज जन्माले. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गडकिल्ल्याच्या नगरावर. माझ्या राजाचं नाव गडकिल्ल्याच्या नगरावर. माझ्या देवाचं नाव एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव माझ्या
माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव किल्ल्याच्या दगडावर इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर एक राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका मन माझ गडत्यांची जय का म्हणे आता आपल्या सायाचं तुका मन आता आपुल्याचा याची तुका मन आता आपुल्याचा याची मन आता आपुल्याचा
शिक्षण संस्था आणि मागे बोरगाव. गायनाचे पुढे आबोलिया छंदे गायनाचे पुढे आबोलिया छंदे गायनाचे पुढे आबोलिया छंदे गायनाचे पुढे आबोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने मनाची आनंदे आवडीने गायनाचे पुढे आबोलिया छंदे गायनाचे पुढे आबोलिया छंदे आबोलिया छंदे गायनाचे आबोलिया विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आदरणीय हरिभक्त पारायण सोमेश्वर कर्डिले महाराज आपल्या सप्ताहाचे व्यासपीठ चालक, सर्वांचे असे अतिशय आदरणीय असे स्थान असणारं. मी महाराजांना सुरुवातीला सांगितलं होतं की तुमची एक सेवा व्हायला पाहिजे आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन सर्वांच्या उत्कृष्ट अशी सेवा केली. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी सिकेवे ता धनी वेगळाची. काय वाणी आहे, काय आवाज आहे, काय शब्दामध्ये ताकद आहे, आपण सर्वांनी आता ऐकलेच. अतिशय उत्कृष्ट अशी सेवा महाराजांनी केली. महाराज माजलगाववरून आपल्या जवळ आलेत, अगदी आपल्याजवळ. आणि नुसतं आलेत नाही, त्यांनी एक छोटंसं रोपटं लावले आणि ही त्याला आलेली फुलं आहेत. सुंदर सुंदर मुलं अगदी चाली म्हणतात. यातले काही मुलं कीर्तन करतात. पुढच्या वर्षी आपल्या सप्ताहामध्ये 2 कीर्तन होणार आहेत मुलांची. आजच सांगतो, आपल्याला बाहेर जायचं नाही. आपले हे पण महाराज सौरभ महाराज इथंच आहेत, बाप्पा महाराज आहेत, शशिकांत महाराज आहेत. 7 दिवस पुरेल एवढे महाराज आहेत. कारण मी रोजच सांगतोय आपल्याकडे 6 महाराज रोज असतील, एक पाहिजे आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला उणीव पडणार नाही. तुमचा सर्वांचं भरभरून आशीर्वाद आहे.
अतिशय उत्कृष्ट सेवा केली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या सेवेनंतर पिंपरी साखत, गाणेगाव, झाडी, बोरगाव, आंबेगाव, मानेगाव यांचा सर्वांचा मिळून सामुदायिक हरिजागर होईल. आज आपल्या सप्ताह